दयालची यशोगाथा थेट शेतकरी बांधवांच्या तोंडून। नमस्कार. आज आपण आलेलो आहोत पाटकुल या गावातील सातपुते यांच्या शेतामध्ये. तर दयालची उत्पादने त्यांनी वापरायला चालू केल्यापासून त्यांना काय फरक जाणवला हे आपण त्यांच्या तोंडून ऐकूया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सज्जन मच्छिंद्र सातपुते, आपलं गाव? पाटकोल. दयालचं कोणतं उत्पादन तुम्ही वापरले तुमच्या शेतामध्ये? दयाची किट वापरलेली आहे ती दयाल कॉम्बिकी. कॉम्बिकेट, जे वेगवेगळे त्याच्यामध्ये घटक आहेत वगैरे. हां, तुम्हाला काय काय फरक जाणवतोय पिकामध्ये? पिकामध्ये फरक म्हणजे ज्यावेळेस आपण टाकलो होतं त्यावेळेस झाडांची उंची पण कमी होती आणि रोपं पण लहान होती. ज्या वेळेसपासून टाकले साधारणपणे एक 6 महिना झाला असेल टाकून, तेव्हापासून झाडांना पण ग्रोथ चांगली घेतलेली आहे आणि मालाची साईज ती जरा फास्ट वाढायला मदत झालेली आहे. आणि झाडावर काळोखी आहे, की प्रत्येक झाड हा असं निरोगी असल्यासारखं वाटतंय. असं वाटतंय की म्हणजे कुठल्याही पिरूवर असे स्पॉट नाही, काय नाही, म्हणजे चांगल्या पद्धतीनं आहे. जे पहिलं होतं त्याच्यापेक्षा आता जास्त सुधारणा झाली असं झाडात वाटतंय. आणि झाड सहजसहज जाईल, रोगाला बळी पडेल असं काय वाटत नाही. त्याच्यामुळं ही खत मी ह्याच्यावर कधी वापरलं नाही, पण इथून पुढे चांगला अनुभव आला आणि बरं वाटतंय. म्हणजे बरंच चांगलं आहे, बेस्ट वाटते क्वालिटी. दयालची कॉम्बिकेट वापरल्यामुळे पीक आणि तुम्ही समाधानी आहात? हा, समाधान. तुम्ही आमचे जे इतर गावातले शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? प्रत्येक शेतकऱ्यांनी ह्याचा मी म्हणत नाही की तुम्ही वापरा, पण प्रत्येकाने अनुभव घ्यावा असं माझं स्वतःचं मत आहे. मी वापरायला काहीच हरकत नाही, त्यांनी वापरावा आणि त्यांचा स्वतःचा फायदा होऊ शकतोय. इतर वेगवेगळ्या खताच्या मागं जाण्यापेक्षा दयालची जी कॉम्बिकेट किट आहे ती प्रत्येकाने वापरावी असं माझं मत आहे, कारण मी स्वतःचा अनुभव सांगतोय. कॉम्बिकेट वापरल्यामुळे समाधानी आहात? हा, समाधानी. धन्यवाद. हरियाले खुशहाली धरती से